नरक यातना त्याला मेल्यावर नाही, आज आत्ता इथे व्हायला हव्या. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे बरोबर नक्की काय झालं? तिला का अडकवलं गेलं होतं? तिचा मृत्यू म्हणजे आत्महत्या नव्हती, तो एक मोठा प्लॅन होता. तो का केला गेला होता? कुठला तरी खूप मोठं सत्य लपवण्यासाठी केलेला प्लॅन. हे आपल्याला त्याच्या तोंडून वधून घ्यावंच लागेल. युवराज खांडेकर बरोबर तो कधीपासून काम करतोय, कुठल्या कुठल्या गोष्टीत तो त्याच्या सोबत होता, त्यांनी नक्की काय काय केलंय हे सगळं आपल्याला आज कळायलाच हवं. लक्षात ठेवा, हे 24 तास आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आजपर्यंत आपण त्याच्या मेंदूवर वार केलाय, पण आता त्याच्या काळजावर सुद्धा घाव घालावा लागेल. असं कसं होऊ शकतं की कुठले नातेवाईकच नाहीयेत, कुठली जवळची माणसंच नाहीयेत? माझा एक्सपिरियन्स मला सांगतोय की काहीतरी असणार. प्रत्येक गुन्हेगाराचा काही ना काहीतरी पास्ट असतो, कुठली ना कुठली तरी दुखरी नस असते जी बाहेर येऊ नये, जे लोकांना कळू नये असं त्यांना वाटत असतं. त्याचा भूतकाळ शोधून काढा, त्याचा वर्तमान चाळा. त्याचं भविष्य कसं बदलायचं ते मी बघते. केडी म्हणाला ते बरोबर आहे. आपल्याकडे फक्त 24 तास नाही, आपल्याकडे 24 तास आहेत. येस बॉस. ही आहे आमची बॉस. युवराज, युवराज आधी बाहेर आहे. युवराज, हे बघा, युवराजची काहीही चूक असेल तरी हिच्या वागण्याचं समर्थन होऊच शकत नाही. एक मिनिट. दरवेळी तू त्याच्या चुका पोटात घालतेस ना, म्हणून त्याची हिंमत एवढी वाढलेली आहे. युवराज, काय केलंस तू? काय केलंस? हे बघा, आपल्या मुलाचा अपमान झालाय. हिने हाताला धरून त्याला ऑफिस बाहेर काढलंय. काही चुकीचं केलेलं नाही तिने. हीच लायकी आहे त्याची. काय केलंस तू? काय केलंस? स्वतःच्या फायद्यासाठी बातमी विकणारा पत्रकार नाही, व्यापारी असतो. व्यापारी कळता का तू? आणि एमिनंट कधी बातम्यांचा व्यापार करत नाही. काय सांगितलं तिने तुला? एमिनंट मध्ये पाऊल ठेवू नको म्हणून सांगितलंय ना. खरं तर एमिनंटच्या आसपास सुद्धा फिरकायची लायकी नाही तुझी. अजिबात फिरकायचं नाही तिकडे. तर चला लाग, चला लाग, चल चला लाग. झालं समाधान? हा, मन भरलंय का तुमचं दोघांचं? हेच करायचं होतं ना तुम्हाला? माझ्या मुलाचा अपमान करायचा होता ना तुम्हाला? वडील म्हणून, मोठी बहीण म्हणून प्रेमाने समजावलं असतं ना त्याला, तर समजलं असतं. तो पण नाही. तुम्हाला सतत त्याचा फक्त अपमान करायचा असतो. बहीण म्हणून प्रत्येक वेळेला मी त्याला सांभाळून घेतलंय पद्मिनी काकू, पण या वेळेला मी त्याला सांभाळून घेऊ शकत नाही. माझं कुटुंब आणि माझं कर्तव्य आहे, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्या कुटुंब, कुठलं कुटुंब? कसल्या कुटुंबाबद्दल बोलतेस तू? कोण? ते केदार आणि तारिणी, ते तुझं कुटुंब आहे? स्वतःच्या मुलाच्या चुका पोटात घालण्यासाठी तू त्यांना मध्ये आणू नको. का नको आणू? का नको आणू? आणणार मी. आता हे जे काही चाललंय आणि ह्याच्या पुढे जे काही होणार आहे ना, ते त्यांच्यामुळे होत आहे आणि त्यांच्यासाठी होणार आहे. खूप विश्वास आहे ना तुमचा दोघांचा त्या दोघांवर. तुम्ही बघा, खांडेकरांच्या साम्राज्याला भगदड पाडतात की नाही ते. म्हणजे चॅनलच काय, एक घर सुद्धा पोखरून काढतील ते दोघं, आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. पद्मिनी काकू, पद्मिनी, तू युवराजच्या वागण्याचा सांग. शांत व्हा प्लीज. सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू ना. हा मुलगा कधी सुधारणार आहे कळत नाहीये मला कौशिकी. सुधारणार आहे. तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बसा, शांतपणे बसा. हा मुलगा सुधारण्याच्या पलीकडे आहे का खरंच? दया काका, सगळं नीट होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही शांतपणे पाणी प्या. शांतपणे पाणी प्या तुम्ही प्लीज. हा, आराम, आरामात. मी तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मला आता भीती वाटते कौशिकी. या मुलाच्या हातनं अशी काही चूक होऊ नये की जिथं तो परतच येऊ शकत नाही. मी काम करते. मी कामत काकांना फोन करते. हा, आलीच.
आपल्याकडे शेवटचे 24 तास आहेत. त्यानंतर जोपर्यंत सीबीआय त्याची कस्टडी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही दबाव त्याच्यावरती टाकू शकत नाही. काय वधून घ्यायचं तुला हा? हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. अरे मी नाही ओळखत. मला नाही माहिती तिच्यासोबत काय झालं ते. युवराज खांडेकर. अरे कोण युवराज खांडेकर? माझा काही संबंध नाही त्याशी. कोण आहे तो? काय झालं? राग आला ना? मग घे बंदूक आणि ठोक मला. अजून किती दिवस वाट बघणार आहेस हा? एक गोष्ट लक्षात ठेव तारिणी, हा गुलाब मरेल पण कधीच तुटणार नाही. जशी तुझ्या वर्दीला तुझी इमानदारी चिकटली ना, तशीच गुलाबची इमानदारी त्याच्या धंद्याला चिकटली आहे. किती घास नाही निघणार. तुला मला एकही गोष्ट सांगायची नाहीये ना? तुला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही असं तुझं म्हणणं आहे ना? एका गोष्टीचा फरक तुला पडेल. लंडन स्ट्रीट वरचा फोटो आहे ना हा? कोण आहे ही मुलगी? मी सांगते. ही आहे मोनिका, तुझी मुलगी. वय वर्ष 23. लंडन मध्येच शिकते. तिचा फोन नंबर आहे +442626. बरोबर ना? आता का चेहऱ्याचा रंग उडालाय तुझ्या? तूच मला मगाशी म्हणालास ना, गुलाब मरेल पण तुटणार नाही. मग आता काय झालं? तिला तर हेही माहित नसेल की तिचा बाप माफी आहे, लोकांच्या जीवाशी खेळणारा राक्षस आहे. मग हे सगळं तिला सांगायला हवं. तिला हेही सांगायला हवं की तिच्या आईचा खून तिच्या बापानीच केला. सांगू मी हे सगळं? बरं ठीक आहे, चल नाही सांग. आता तू एवढं म्हणतोयस तर मी नाही असं करणार. पण जे तू इतरांच्या मुलींसोबत केलंयस ना, ते मी तुझ्या सोबत करणार. तू माझ्या आईला मारलंस, मी तुझ्या मुलीला मारणार. तू इतर मुलींच्या ऑर्गन्सचं ट्रॅफिकिंग करत होतास ना, ते सगळं मी तुझ्या मुलीसोबत करणार. तिची बॉडी कच 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 कापणार आणि तिचे ऑर्गन्स मी विकणार. ए आवाज खाली.